छत्रपती संभाजी महाराज की जय। आज या ठिकाणी आलो आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या या भूमीमध्ये या परिसराला अस्वच्छ करणारं जर कोण असेल तर माणूसच आहे। कारण या ठिकाणी जवळपास आतापर्यंत सकाळपासून तर आज 11 वाजले या टायमिंग पर्यंत 5 ते 6 ट्रॅक्टर कचरा निघाला। ही थोडी दुःखद बाब वाटते, कारण जे आपलं नतमस्तक होण्याचं स्थान आहे त्याला घाण करण्याचं काम ही मानव करतो। आणि मानवाला एक सजग नम्र विनंती करू इच्छितो की आपल्या असलेल्या परिसराला आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे, तरच तो परिसर स्वच्छ राहील। आज विशेष मी आभार मानतो या ठिकाणी जे काही मान्यवर आहेत यामध्ये यांना विचारणा करतो की सकाळपासून साधारणतः कचरा किती निघाला? 5-6 ट्रॅक्टर निघाला। या भूमीचं प्रमुख वैशिष्ट्य काय? छत्रपती संभाजी महाराजांची समाधी समाधी स्थळ खूप पवित्र 3 नद्यांचा संगम त्रिवेणी संगम म्हणून प्रसिद्ध ठिकाण। या ठिकाणी आमचे हे आहेत अंगदजी जाधव साहेब। नमस्कार साहेब। आज 48 ठिकाणी स्वच्छता अभियान चालू आहे, त्या संदर्भात अंगदजी साहेब सांगतील की हा पॉइंट कशा संदर्भात किती सुंदर आहे। हा तसा जर विचार केला, ही जागा इतकी पवित्र आहे आणि पवित्र जागेमध्ये ही ज्यावेळेस आपण पाहताय ही सर्व जलपर्णी आहे, कचरा आहे, आमचे सेवादलचे महात्मा, 7 संघाचे सदस्य आणि इथले सर्व महात्मा तन्मयतेने कार्य करतात। वास्तविक पाहता पेरणे फाट्यावरून इकडून इथं येऊन हे स्वच्छ करतात, पण इथल्याही नागरिकांसाठी आम्ही एक विनंती करू इच्छितो की स्थानिक व्यक्तीने देखील इथे एक दिवस येतील, हे स्वच्छ करून जातील, पण इथल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे ही स्वच्छ करणं। कारण स्वच्छ जल आणि स्वच्छ मन हे सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराजांचं ब्रीद वाक्य आहे। आणि आपण बघितलं की सुरुवातीपासून नदी कधी अस्वच्छ नव्हती, स्वच्छ ही मानवाने केली, अस्वच्छ ही मानवाने केली, तर स्वच्छ करायची जबाबदारी ही मानवाचीच आहे। माऊली जल है तो कल है, पाणी यही तो जीवन है। आज आपण पाहताय समोर जे वाहतंय ते संगम आहे। या संगमाला जर असा विळखा असेल जलपर्णीचा तर जनसामान्यांना जे पाणी मिळतं ते स्वच्छ पाहिजे, त्यासाठी प्रयास सर्वांचा पाहिजे। धन्यवाद माऊली। आपण सर्वांनी या ठिकाणी संजयजी भिलारे आहेत पेरणे फाटा। तर या ठिकाणी जे आपण पेरणे फाट्याहून आलात, या ठिकाणी आतापर्यंत काय सेवा आणि कशा पद्धतीची झाली? आता या ठिकाणी आल्यानंतर जो हा घाटाचा परिसर आहे त्या ठिकाणी भरपूर असं प्लॅस्टिक टाकलेलं होतं। प्लॅस्टिक हा फार महत्त्वाचा प्लॅस्टिक आहे आणि ते प्लॅस्टिक तर टाकलं नाही पाहिजे। बरोबर, ते मानवाने प्लॅस्टिक मुक्त भारत केला पाहिजे। इथं 2 ते आता यांनी सांगितलं 5 ते 6 ट्रॅक्टर कचरा निघाला, त्यापैकी जर म्हटलं तर 2 ट्रॅक्टर झाडपाला असेल आणि 3 ट्रॅक्टर प्लॅस्टिकच असेल, एवढा कचरा प्लॅस्टिक आहे। पण या ठिकाणी पण ज्यावेळेस एखाद्याची मयत होती, मशानभूमी पण आहे, त्या मशानभूमीमध्ये च्या बाजूला मृत्यू झालेल्या माणसाची अंगावरची कपडे असतील किंवा गोधडे असेल, त्या गोधड्या वगैरे सगळ्या नदीपात्रामध्ये चुकीचं आहे ना हो। लोकांचे कपडे या ठिकाणी टाकणं, नदीला टाकणं ही बाब चुकीची आहे। या ठिकाणी फोटो टाकणं चुकीचं आहे, कारण हे पवित्र स्थान आहे, त्याला स्वच्छ करण्यासाठी आज स्वच्छ जल आणि स्वच्छ मन आहे। या बाबतीत अजून आमच्या सेवादार महात्म्यांनी हे जे कार्य करतात त्या सेवादार महात्म्यांनी आता तर यांच्या हातात हँड ग्लोव्ज दिलेत, हँड ग्लोव्ज पण नव्हते, यांनी ते कपडे स्वतःच्या हाताने काढले आणि त्या ठिकाणी त्याला अग्नी दिला। एक तर दुसरीकडे टाकण्याचा पर्यायच नाही त्याला, कुठेतरी त्याला एक अग्नी देऊनच त्याला संपवलं पाहिजे। आणि गावातल्या सरपंच, उपसरपंच, हे गावचे हे सदस्य आहेत यांनाही देखील विचारलं होतं की या कचऱ्याची विल्हेवाट कुठं लावायची। आज या गावामध्ये कचरा डेपो नाहीये, प्रयास चाललाय साहेब। या ठिकाणी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतीची कॅपॅसिटी फार छोटी आहे, या ठिकाणी कचरा व्यवस्थापनाची व्यवस्था नसल्यामुळं आज यांना सुद्धा प्रश्न निर्मित झाला की ह्या गोष्टी आपण कशा मार्गी लावू। त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ग्रामपंचायतने सांगितल्याप्रमाणे सर्व कचरा एकत्रित करून एका ठिकाणी गोळा करून त्याची विल्हेवाट लावली आलेली आहे। ग्रामपंचायतीकडून तुम्हाला काय सहकार्य मिळालं? नाही, ग्रामपंचायतीकडून आम्हाला सहकार्य एवढंच भेटलं की त्यांनी आम्हाला या ठिकाणी स्वच्छता करण्यासाठी परमिशन दिलेली, पण तसं म्हटलं तर ग्रामपंचायत छोटीशीच आहे, गाव छोटं आहे, ग्रामपंचायत पण छोटं आहे, पण काही दिवसांनी त्याचा पण विस्तार मोठा होईल
तसं त्यांचं भरपूर असं सहकार्य आम्हाला लाभलं. आम्ही ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतचे सदस्य, गावकरी त्यांचे आम्ही संत निराकारी मिशन मार्फत त्यांचे आभार पण मानतो. पण माऊली, मी आज या ठिकाणी एवढं निश्चित सांगू शकतो, जर बाहेरील संस्था येऊन आपलं गाव स्वच्छ करण्यासाठी प्रयास करत असतील तर मला असं वाटतं आपणही त्यामध्ये सहभाग घेऊन जर त्याला विशेष स्वरूप देता आलं आणि त्या गावाचं स्वरूप बदलता आलं तर मला असं वाटतं की आपण खरंच जीवनामध्ये कर्मभूमीचं देणं आहोत, त्यासाठी द्यायला पाहिजे. धन्यवाद माऊली, आज जे आपण सेवा करताय त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.